पत्रकारिता एक वसा, चळवळ, ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत. कोरोनासारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कोरोना संदर्भात असलेले आदेश, निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे. स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक 18 जून 2025 रोजी निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती. त्याचबरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजनेबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजनाबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन पत्रकारांच्या घरकुल योजनाबाबत पुढील कार्यवाहीसाठी महासंचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते. परंतु अद्याप महासंचालक ग्रामीण गृहनिर्माण विभागाने पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुलबाबत दिलेल्या निवेदनाबाबत योग्य ती कार्यवाही न केल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांतीदिनी पत्रकारांच्या घरकुल योजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.